चला प्रॉब्लेम नंबर 8, प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 8 सुरुवातीला रीड करायचा आणि समजून घ्यायचा. खूप छोटा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच बनवायचे, परंतु आपण पार्टनर्स कॅपिटल सुद्धा बनवूया. ऍडजस्टमेंट बऱ्यापैकी सगळ्या झालेल्याच आहेत. काही ऍडजस्टमेंट जरा वेगळ्या दिलेल्या आहेत, 1-2 ऍडजस्टमेंट त्या कशा करायच्या त्या बघू, पण सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या कव्हर झालेल्या आहेत. आता चला सुरू करू. पहिल्यांदा रीड करू, समजून घेऊया आणि नंतर काय करायचा, सॉल्व करायचा. बघा, नाना अँड नानी आर पार्टनर्स. दोन पार्टनर्स आहेत, नाना आणि नानी, इन पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म आहे त्यांची आणि ते त्याच्यामध्ये पार्टनर्स आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. इक्वली मीन्स काय, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे, 1:1. 1:1. यू आर रिक्वायर्ड टू गिवन इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट. म्हणजे तुम्हाला काय करायचे, जे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत ते द्यायचे आहेत. इफेक्ट ऑफ ऍडजस्टमेंट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे ऍडजस्टमेंटचे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचे. अँड हा बोला, आवाज येतोय पण असं तरी. एकच मिनिट. हा, प्रॉफिट अँड लॉसच्या प्रॉफिट अँड लॉसला ऍडजस्टमेंटचे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवायचे आणि बॅलन्स शीटला सुद्धा दाखवायचे. कशाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. जी खाली इन्फॉर्मेशन दिली त्याच्या मदतीने तुम्हाला हे दाखवायचं आहे. आता ट्रायल बॅलन्स दिलेला आपल्याला 31 मार्च 2019 या तारखेचा, आणि या ट्रायल बॅलन्स मध्ये हे आहेत डेबिट बॅलन्सेस आणि इकडे दिलेत क्रेडिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेस एकतर काय असतील, एक्सपेन्सेस आणि असेट असतील. व्हेरी गुड. आणि क्रेडिट बॅलन्सेस काय असतील, एकतर व्हेरी गुड, इन्कम आणि काय असतील, लायबिलिटी असतील. आता पहा, जर एक्सपेन्सेस असतील डेबिट बॅलन्सेस तर ते कुठं लिहिणार आपण, अकाउंटच्या डेबिट साइडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि असेट असतील तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. असेट साइडला. जर इन्कम असतील, इकडे क्रेडिट बॅलन्सेस इन्कम असतील, अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या लॉसच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आणि लॅबिलिटी असतील तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइड. बॅलन्स शीटला क्रेडिट साइड म्हणायचं नाही, कधी लक्षात राहू द्या. आता हे आपल्याला समजतंय की आतापर्यंत आपण जवळजवळ 18 प्रॉब्लेम अभ्यासतोय, त्यामुळं हे कुठं आहे काय आहे ते समजतं. पण हा प्रॉब्लेम खूप शॉर्ट मध्ये आपल्याला त्यांनी दिलेला आहे. हे कधी येऊ शकतं, ज्या वेळेस बाबा कमी मार्काची परीक्षा घ्यायची, कमी वेळेत घ्यायची, अशा वेळेस असे प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेला असतील. तर त्याचीच प्रॅक्टिस आपण आता करणार आहोत. इन्शुरन्स कुठं लिहितो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट असेट साइड. आणि इंटू ब्रॅकेट त्यांनी ऍडिशन ऑफ ₹20,000 म्हणजे काय, नवीन लँड अँड बिल्डिंग घेतलेली. टोटल लँड अँड बिल्डिंग आहे 50,000ची. या 50,000पैकी जी नवीन आहे 20,000 रुपयाची, ही काय न्यू असणार आहे. राहिली किती 50,000पैकी मग जुनी, 30,000. 30,000 रुपयाची ओल्ड लँड अँड बिल्डिंग असणार आहे. तर 20,000ची 1 जुलै 2018 घेतली. ओल्ड आणि न्यू. हा बरोबर. ही जी न्यू आहे ती कधी घेतली, 1 जुलै 2018. म्हणजे याचा अर्थ काय, वर्ष सुरू झालं आपलं 1/4/2018 आणि त्याच्यानंतर सुरू झाल्यानंतर 1/7/2018 आपण ही लँड अँड बिल्डिंग घेतली. या पिरियड मध्ये, हा किती महिन्याचा पिरियड आहे कोण सांगते मला, 1/4/2018 4 महिन्याचा आहे का 3 महिन्याचा आहे. बघा, एप्रिलचा पूर्ण महिना, एप्रिल मे जून आणि जुलैची पहिली तारीख म्हणजे 3च महिने होतात. 3 महिन्याचा पिरियड आहे. तोपर्यंत आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग 20,000ची नव्हती. त्याच्यानंतर आली 1/7/2018 आणि तिथनं पुढे आपलं वर्ष कधी संपणार आहे पहा, 31/3/2019 ला संपणार आहे. इथपर्यंत आपण ही लँड अँड बिल्डिंग यूज केली, म्हणजे काय केली, वापरली. म्हणजे किती, 1/7/2018 पासून 31/3/2009 पर्यंत वापरली. म्हणजे किती महिने वापरली कोण सांगतंय,
9 महिने. 9 months. नाही, नऊ. 9 महिने महिने. वापरली. नऊ जर महिने. इन फ्युचर आपल्याला म्हणजे पुढं जर याच्यावर डेप्रिशिएशन असेल तर ह्या 20,000वर किती महिन्याचं डेप्रिशिएशन काढणार फक्त आपण? न्यू लँड अँड बिल्डिंग आहे तिथं 9 महिन्यांचं. 9 महिन्यांचं. जितकी वापरली नऊ. तेवढ्याच महिन्याचं, बरोबर. आणि जी ओल्ड आहे त्याच्यावर किती महिन्याचं काढणार? 3 महिन्यांचं. 12 months. अरे ओल्ड आपल्याकडे वर्षभर असणार ना रे. 12 महिने 12. किती महिने? 12 महिन्याचं काढणार आपण, बरोबर. आणि जी नवीन आहे ती फक्त 9च महिने यूज केली. जितका वापर केला, जितक्या महिने वापरली तेवढ्याच डेप्रिशिएशन. क्लिअर का सर्वांना ऍडजस्टमेंट? Yes हो sir. सर. ओके, चला. रिपीट सर सांगा, रिपीट करा. बर, Repeat करा, रिपीट. sir. बर, आता पहा काय केले आपण. टोटल आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग आहे 50,000 रुपयाची, बरोबर. त्यांनी सांगितले ऍडिशन आपण केलेले. ऍडिशन म्हणजे काय? न्यू परचेस केली 20,000 रुपयाची. म्हणजे 50 पैकी 20,000 रुपयाची जी लँड अँड बिल्डिंग असणार आहे ही काय असणार आहे? न्यू असणार आहे, बरोबर. आणि राहिलेली जी 50 मधनं 20 गेल्यानंतर किती राहिली? 30,000. 30. ही काय असणार आहे? ओल्ड असणार आहे, बरोबर ना? हो. हो sir. हो. आता आपलं वर्ष सुरू कधी झाले? संपलं 31 मार्च 2019 ला. म्हणजे सुरू कधी झालं असेल? 1/4 2018. 18 ला सुरू झाला असेल. त्यांनी परचेस कधी केले? 1 जुलै 2018 ला हे 20,000ची लँड अँड बिल्डिंग परचेस केली. म्हणजे 1/4/2018 ते 1/7/2018 इथपर्यंत ही लँड अँड बिल्डिंग आपल्याकडे नव्हती. आपण या 1 तारखेला आपल्याकडे ही लँड अँड बिल्डिंग आली. किती महिने नव्हती पाहायचं? किती महिने नव्हती? आपला टोटल 12 महिन्याचा 3 कालावधी महिने. असतो, बरोबर. 3 किती महिने नव्हती? 3 महिने 3 नव्हती. महिने. म्हणजे 3 महिने आपण युजच केली नाही नसल्यामुळं, बरोबर ना? हो sir. हो. मग आता आपल्याकडे आली लँड अँड बिल्डिंग 1/7/2018 ला. 1/7/2018 पासून आपलं वर्ष संपणार आहे 31/3/2019 ला वर्ष संपणार, बरोबर. इथपर्यंतच आपण अकाउंटिंग करतोय. 12 महिन्यापैकी साधं सिंपल आहे. तुम्ही असं म्हणू शकता की 3 महिने जर नव्हती तर किती महिने आपण युज केले असेल? आपल्याला लगेच कळल. 9 महिने. 9 महिने. आणि हे कसं 9 सिद्ध होऊ महिने. शकतंय? कसं सिद्ध होऊ शकतंय? 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत महिने मोजा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पूर्ण महिना. किती महिने होतात हे टोटल? 9 महिने. ही 9 महिने ही लँड अँड बिल्डिंग आपण यूज केली. जे वापरलं त्या वर्षामध्ये जितक्या कालावधीसाठी त्याच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आपण. इन फ्युचर जर आपल्याला दिलेलं असेल डेप्रिशिएशन पुढं तर ते कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे आपल्याला जे 20,000वर जर डेप्रिशिएशन असेल तर ते किती महिन्याचं कॅल्क्युलेट करणार आपण? फक्त 9 महिने. 9 महिन्याचं. आणि 30,000 अगोदर पासून आपल्याकडे आहे, ही काही खरेदी केलेली नाही. म्हणजे हिच्यावर किती महिन्याचं पूर्ण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट 12 करणार? महिने. 12 महिने. महिन्यांचं. क्लिअर? आता क्लिअर का सर्वांना? हो हो सर. sir. ओके, ओके. चला पुढे जाऊया. सॅलरी कुठं लिहितो? Profit and loss account debit side. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला एक्सपोर्ट ड्युटी, Profit and loss account Loss debit side. डेबिटला. इंटरेस्ट, Profit and loss account debit side. फर्निचर, Balance sheet asset side. बॅलन्स शीट असेट साइड आणि डेटर्स. Balance sheet Balance sheet. asset side. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता ह्या क्रेडिट बॅलन्सेस पाहायचे बघा. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये कॅपिटल, नाना कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. व्हेरी गुड. क्रेडिट साइडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. हो, लॅबिलिटी साइडला जे म्हणते त्यांचं पण बरोबर आहे. पण आपण पार्टनर्स कॅपिटल जे तयार करतो त्याच्या क्रेडिट साइडला आपण एक्स्ट्रा एक अकाउंट तयार करतो. त्याच्यानंतर 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. सॉरी. आता 10% बँक लोन आहे. सेम ऍडजस्टमेंट होती लास्ट प्रॉब्लेम मध्ये. बँक लोन आहे 30,000 रुपये. त्याच्यावर 10% इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट आहे याच्यावर. याला स्टार मार्क करायचं. काय? याच्यावर 10% आपल्याला काय करावं लागेल? इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. 30,000वर जर 10% कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल? 1 शून्य झाकला. 3,000. 3,000.
3,000. आता हे लोन 3,000. कधी घेतले बघा त्यांनी, टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे 1 मला कोण ऑक्टोबर सांग 2018. 1 ऑक्टोबर 2018 ला घेतले. म्हणजे मला एकच गोष्ट सांगायची की वर्ष आपलं 1/4 ला सुरू झालं, 1/4/2018 ला. त्यावेळेस तर लोन घेतलं नव्हतं, त्याच्यानंतर लोन घेतले बघा आपण. कधी घेतले? 1 ऑक्टोबरला घेतले. म्हणजे किती महिने संपले होते? 12 महिन्यातले 6 महिने. 6 महिने. 6 महिने महिने. संपले होते. म्हणजे 6 महिन्याचा आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करत नाही. तिथनं पुढं 1 ऑक्टोबर पासून वर्ष संपेस तोपर्यंत राहतात फक्त 6 महिने, त्याचे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. बरोबर. पूर्ण आता आपला एक प्रश्न असतो की 3,000 रुपये जे आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केले हे पूर्ण 12 महिन्याचे, तर आपल्याला फक्त पाहिजे 6 महिन्याचं. तर किती येईल? 12 महिन्याचं 3,000. 1,500 1000 रुपये. बरोबर. हे 1,500 रुपये इंटरेस्ट येणार आहे बँक लोनवर. आता हे लोन आपली लॅबिलिटी आणि त्याच्यासोबत आपल्याला ही इंटरेस्ट सुद्धा एक्स्ट्रा पेड करावं लागणार आहे. म्हणजे आपला लॉस वाढतोय, म्हणजे देयता वाढती, म्हणजे आपला एक्सपेन्सेस होतो. एक्सपेन्सेस किंवा लॉस कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या? डेबिट साइडला. आणि लॅबिलिटी वाढतीये कारण की 1,500 एक्स्ट्रा पेड करावं लागणार आहेत. मग त्याच्यामुळे लॅबिलिटी मध्ये सुद्धा काय करणार? ऍड करणार बँक लोन मध्ये. बँक लोन मध्ये. कळली का ऍडजस्टमेंट सर्वांना? ओके. चला, इंटरेस्ट कुठं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या? क्रेडिट साइडला. आणि बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लॅबिलिटी बॅलन्सची liability. लॅबिलिटी साइडला. ह्या इंटरेस्टला एक स्टार मार्क करून ठेवा आपण. का माहिती का? कारण की हे जे इंटरेस्ट आहे या इंटरेस्ट मध्येच ऍड करणार आपण, या इंटरेस्ट मध्ये. चला, आता मला एक गोष्ट सांगा की ह्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का आता जे आपण समजून घेतले त्याच्यामध्ये? नो सर. नाही नाही सर. ओके. चला, आता त्यांनी आपल्याला फर्स्ट ऍडजस्टमेंट दिली, ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू ₹34,500. आता बघा, ग्रॉस प्रॉफिट आपल्याला कोणता अकाउंट तयार केल्यावर समजतो? त्याआधी ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट. आता Trading आपल्याला account. याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच तयार करायचं नाही, डायरेक्ट ग्रॉस प्रॉफिट दिलाय, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याची गरजच नाही. आणि ट्रेडिंग अकाउंटला आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण कुठं ट्रान्सफर करतो? कोण सांगतंय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट साइडला. म्हणजे हा जो ग्रॉस प्रॉफिट दिलाय आपण कुठं लिहिणार? सिंगल इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, क्रेडिट साइड. क्रेडिट साइड. सिंपल. ओके. क्लिअर का सर्वांना फर्स्ट ऍडजस्टमेंट? हो सर. सर. ओके. देन आफ्टर नेक्स्ट सेकंड बघा, इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स. 15 महिन्याचा इन्शुरन्स पेड केलेला आहे विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2018. ही जी तारीख आहे ती आपली वर्षाची सुरुवातीची तारीख आहे. ह्या वर्षाच्या सुरुवातीच्या तारखेपासून पुढचे जे 15 महिने आहेत त्याचा इन्शुरन्स पेड केलेला आहे. तर पुढचे 15 महिने म्हणजे थोडक्यात काय, हे वर्षाच्या सुरुवातीची प्रीपेड आहेत, मला कळतंय. पण किती महिन्याची प्रीपेड असतील? 3 मंथ. 3 मंथ्स. बघा, आता या ऍडजस्टमेंटच्या बाबतीत पहा, इन्शुरन्सची अमाऊंट किती दिली ती पाहिजे. किती? 15,000 रुपये. किती इन्शुरन्स पहा, सुरुवातीलाच दिलाय 15. स्टार मार्क 15,000 करून स्टार मार्क करून ठेवा इन्शुरन्सला. इन्शुरन्स 15,000 रुपये दिलाय आपल्याला. किती महिन्याचं सांगितलंय त्यांनी? तो 15. 15 महिन्याचं. बरोबर. 15,000 भागिले 15 जर केलं तर आपल्याला 1 महिन्याचं 1,000. इन्शुरन्स 1,000 रुपये येतात. 1,000 रुपये काय येतोय? 1 महिन्याचं येतोय. आपण अकाउंटिंग फक्त 12 महिन्याचं करतो, बरोबर का? हो सर. हो, आपल्याला 12 महिन्याचंच पेड करावं लागणार आहे. 1 महिन्याचं 1,000 आहे तर 12 महिन्याचं किती असेल? 12,000. 12,000. म्हणजे आपल्याला इन्शुरन्स दाखवत असताना फक्त आउटरला 12,000 दाखवावे लागेल. एक्स्ट्रा जो आहे 12 पासून 15 पर्यंतचा किती एक्स्ट्रा? 3,000. 3,000 आहे. 3,000 रुपये. तो काय आहे? प्रीपेड आहे, बरोबर ना? Prepaid. प्रीपेड. आणि प्रीपेड इन्शुरन्सचा इफेक्ट म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेसची इफेक्ट तुम्हाला माहिती. एक म्हणजे पहिला काय करायचं, त्या एक्सपेन्सेस मधनं लेस प्रीपेड इन्शुरन्स, लेस पर्टिक्युलर And एक्सपेन्सेस, balance sheet. बॅलन्स शीट Asset असेट साइडला दाखवायचा. व्हेरी गुड. Asset. एक्सपेन्सेस मधनं लेस आणि बॅलन्स शीटच्या असेटला. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांना?
येस सर. Yes, sir. ओके Yes, चला sir. पुढे जाऊया. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार मार्क करू. फर्निचरला एक स्टार मार्क करा आणि लँड अँड बिल्डिंगला एक स्टार मार्क करा. फर्निचर आणि लँड अँड बिल्डिंग. ओके. आणि याचे इफेक्ट कोण सांगते? असेट मधनं लेस आणि बॅलन्स शीटच्या. प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अकाउंटच्या अँड लॉसच्या डेबिट डेबिट साइडला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि लेस काय करणार? असेट मधनं, म्हणजे लेस असेट प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि लास्ट सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट आहे. राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी ऍट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. दोन्ही ऍडजस्टमेंट डेटर्स वर आहेत. डेटर्सला 2 स्टार मार्क करू, कारण की एकाच ऍडजस्टमेंट मध्ये 2 आहेत. एक आहे बॅड डेब्ट्स आणि दुसरा आहे आरडीडी. दोन्हीचा इफेक्ट सेम. मला इफेक्ट सांगा अगोदर. लेस डेटर्स डेटर्स प्रॉफिट मधून लॉस लेस करायचे आणि प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला व्हेरी गुड. लेस करायचे डेटर्स मध्ये आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रश्न दुसरा, पहिल्यांदा काय लेस करणार आणि दुसऱ्यांदा काय लेस करणार? पहिल्यांदा बॅड डेब्ट, दुसऱ्यांदा आरडीडी. बॅड डेट्स. व्हेरी गुड. पहिल्यांदा बॅड डेब्ट्स, दुसऱ्यांदा आरडीडी. आणि लास्ट दिले क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ₹34,000. अकाउंटच्या क्रेडिट Trading account, credit side Trading ला. account च्या credit side ला balance sheet च्या asset side. व्हेरी गुड. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला. टीसी अँड बीए याचा इफेक्ट असणार आहे. ट्रेडिंग अकाउंट तयार करणार नाही, फर्स्ट इफेक्ट बसणार नाही, फक्त बॅलन्स शीटच्या असेटलाच इफेक्ट द्यावा लागेल. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट सुद्धा समजून घेतले, त्याचे इफेक्ट सुद्धा लिहून घेतले. आता कुठं कोण मागे नाही ना? सर्व सोबतच का सांगा मला? हो सर. ओके. आता सॉल्व पर्यंत सांगा. कोणती? सेकंड. एकच मिनिट. सेकंड ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितले त्यांनी आपल्याला? बघा, इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती किती महिन्याची सांगितलं त्यांनी? पेड केलेली 15 महिन्याची. आपण फक्त अकाउंटिंग करतो 12च महिन्याचं, बरोबर? आणि त्यांनी 15 महिन्याचा खर्च केलाय. 15 महिन्याचा आहे ₹15,000. तर एक महिन्याचं किती असेल? म्हणजे 15,000 भागिले 15 केले तर एक महिन्याचं किती येतो? 1,000. आपल्याला फक्त नोंदवायचा आहे 12 महिन्याचा, बरोबर? मग 1,000 गुणुले 12 केले तर आपला वर्षभराचा किती खर्च येतो? 12,000. त्यांनी एक्स्ट्रा 3 महिन्याचा पेड केलाय, त्याला म्हणतो प्रीपेड. एक महिन्याचं 1,000 आहे, तर 3 महिन्याचं किती असेल? 3,000. आणि या 3,000 प्रीपेड एक्सपेन्सेसचे इफेक्ट, एक तर त्या एक्सपेन्सेस मधनं काय करतो आपण? लेस करणार. मायनस आणि कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेट साइड. असेट साइड. आता क्लिअर का सर्वांना? हो सर, आता क्लिअर. ओके, चला सुरू करूया. आता फर्स्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयारच करायचं नाही याच्यामध्ये, कारण की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ऑलरेडी त्यांनी दिलं आणि ट्रेडिंग अकाउंटचा कोणताही आयटम याच्यामध्ये दिलेला नाही. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याची गरज नाही. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीचं, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच तयार करायचंय. सुरू करूया. इन्शुरन्स कुठं लिहिणार आहे आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहिणार आहे. जाऊ प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सर्वांनी सोबत राहा. सर्वजण सोबत आहेत का सांगा? हो सर. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या आणि त्या ठिकाणी लिहा टू इन्शुरन्स. टू इन्शुरन्स. आणि अमाऊंट इनरला लिहून टाका. अमाऊंट आहे ₹15,000. ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला लिहिणार ₹15,000. क्लिअर का सर्वांना? सोबत आहेत का सर्वजण सांगा? हो सर. ओके. लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. आवाज येतो कोणाच तरी आजूबाजूचा. लँड अँड बिल्डिंग याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ₹50,000. बॅलन्स शीटच्या कुठं लिहिणार आहे? ऍसेट साइडला. चला बॅलन्स शीटच्या असेटला या. Asset सर्वांनी side ला. लिहा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. आणि अमाऊंट लिहा ₹50,000. 50,000 इनर कॉलमला लिहा. इनर कॉलम. चला पुढे जाऊया. सोबत राहायचा सर्वांनी. सॅलरी कुठं लिहिणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डेबिटला. लिहा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरीज. आणि अमाऊंट लिहा सॅलरीची 5,000. आउटर कॉलम ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. ₹5,000 आउटरला लिहिले.
सॅलरी झाल्यानंतर एक्सपोर्ट ड्युटी किती 2500 कुठं लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइड. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहू टू एक्सपोर्ट ड्युटी आणि अमाऊंट पहा किती 2500 2500 रुपये. त्याच्यानंतर इंटरेस्ट कुठं लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. डेबिट साइडलाच लिहायचं आहे पण इनरला लिहून ठेवा कारण की त्याच्यामध्ये आपल्याला बँक लोनचे इंटरेस्ट ऍड करावं लागेल. तर लिहूया टू इंटरेस्ट 1000 रुपये. अमाऊंट इनरला लिहा 1000 रुपये आणि एक ओळ जागा सोडा ऍडजस्टमेंट साठी. क्लिअर का सर्वजण सोबत आहेत का सांगा. हो सर. ओके. हो, sir. फर्निचर कुठं लिहिणार बॅलन्स व्हेरी गुड. Balance sheet च्या बॅलन्स शीटच्या asset असेट side. साइडला लिहूया फर्निचर. ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर इनरला लिहिणार बॅलन्स शीटच्या फर्निचर आणि अमाऊंट लिहा 40,000 40,000 इनर कॉलम. एक ओळ जागा सोडायची. फर्निचर झाल्यानंतर डेटर्स बॅलन्स चला बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया डेटर्स सर्वजण असेटला या बॅलन्स शीटच्या असेट साइडला आणि अमाऊंट लिहा 26,000 26,000. दोन ऍडजस्टमेंट आहे. पहिल्या ऍडजस्टमेंट साठी एक ओळ जागा आणि दुसऱ्या ऍडजस्टमेंट साठी 2 ओळी जागा सोडायच्या. अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवतोय त्याच पद्धतीने. क्लिअर का सर्वांना. हो सर. ओके. डेटर्स झाल्यानंतर बाकी अजून काय दिलंय का त्यांनी नाही दिलं. पुढं इकडं आता हे क्रेडिट बॅलन्सेस बघा. कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल कुठं लिहिणार आहे आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. क्रेडिट साइडला जाऊ आणि लिहूया बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी कॅपिटलची 50,000 दोघांची पण 50,000 इच 50,000 प्रत्येकी. ओके. झालं का सर्वांचं सोबत आहेत का सांगा. हो सर. ओके. कॅपिटल झाल्यानंतर 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018 हे लिहायचंय. लॅबिलिटीला लिहून घेऊ पण याच्यावरचे इंटरेस्ट सुद्धा आपण लगेच कॅल्क्युलेट केलेलं आहे. ऍडजस्टमेंट आपली ऑलरेडी आपण घेतलेली आहे. आता एक 3-4 ओळी जागा सोडायचं आणि लिहायचं बँक लोन. आवाज येतोय टीव्हीचा कोणाच तरी वर बस किती स्वरा. कदम. बँक लोन अमाऊंट पहा किती आहे बँक लोनची 30,000 रुपये इनर कॉलमला. आता लिहिताना थोडस दुरुस्त करा. 10% बँक लोन असं लिहा. 10% बँक लोन आणि पहा याच्यावर आपल्याला इंटरेस्ट जे आहे बँक लोनचं ते ऍड करावं लागेल. त्याच्यामध्ये लिहा ऍड इंटरेस्ट ऑन बँक लोन. लोन घेतले 1 ऑक्टोबरला म्हणजे किती महिन्याचं इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल 6. पूर्ण वर्षाचं कॅल्क्युलेट केलं 10% तर 3,000 येते आणि 6 महिन्याचं किती येईल 15,000. 1,500 ऍड झाले 30,000 मध्ये 1,500 आउटरला किती येतील 4,000. 31,500. 30,000 मध्ये 1,500 ऍड झाले आउटरला 31,500. हा आपल्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ज्या ठिकाणी आपण इंटरेस्ट लिहिलंय ना त्या ठिकाणी ऍड म्हणायचं इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन आणि अमाऊंट लिहायची 1,500 रुपये. आउटरला किती येतील 2,500. 2,500. सोबत आहेत का सर्वजण.
हो सर. ऍडजस्टमेंट हो, sir. क्लिअर झाली का सर्वांना? कारण की मी सुरुवातीलाच तुम्हाला समजून सांगितली होती की 30,000वर 10% काढले तर 3,000 येतात पूर्ण वर्षाचे 12 महिन्याचे. लोन घेतले 1 ऑक्टोबरला म्हणजे फक्त 6 महिन्याच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. 12 महिन्याचं 3 आहे तर 6 महिन्याचं किती येईल? 1,000 500. 500. ते बँक लोन मध्ये ऍड केलं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं. आता इथं पहा, नेक्स्ट इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहायचंय? क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला एक ओळ जागा सोडायची आणि लिहायचं बाय इंटरेस्ट. बाय इंटरेस्ट आणि अमाऊंट पहा किती आहे इंटरेस्टची? 1,500 रुपये. 1,500 आणि लास्ट आयटम असेल माझ्या अंदाजे बिल्स पेएबल 8,000 रुपये. बॅलन्स शीटच्या कुठं? लॅबिलिटी साइडला लिहा बिल्स पेएबल. अमाऊंट लिहा 8,000 रुपये. बिल्स पेएबल 8,000 रुपये. क्लिअर का सर्वांना? मी काय केलं? हो सर. हो, सगळे आयटम ट्रान्सफर करून घेतले. आता ग्रॉस प्रॉफिट पहिली ऍडजस्टमेंट आहे. ग्रॉस प्रॉफिट कुठे लिहायचं आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. ओके, चला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येऊया आणि लिहूया बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आणि अमाऊंट लिहा ग्रॉस प्रॉफिटची 34,500 34,500 सोबत आहेत का सर्वजण? सांगा. हो सर. हो सर. ओके, ग्रॉस प्रॉफिट झाल्यानंतर इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ. आपल्याला माहिती आहे 3 महिन्याचा प्रीपेड आहे. आपण प्रीपेड सुद्धा कॅल्क्युलेट केलाय. किती आहे 3 महिन्याचं प्रीपेड? 3,000. 3,000. तो लेस करायचा इन्शुरन्स मधनं आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचा आहे. तर जाऊया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आपण इन्शुरन्स लिहिलाय त्या ठिकाणी म्हणायचं लेस प्रीपेड इन्शुरन्स. सोबत राहा प्रीपेड इन्शुरन्स आणि अमाऊंट लिहा 3,000 रुपये. 15 मधनं 3 गेले, आउटरला किती येतील? 12,000. 12,000. आणि तर बॅलन्स वाचले शीटच्या कुठे? कुठं लिहायचंय? ऍसेट साईड. ऍसेट साइडला लिहायचं प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड Outer ला. इन्शुरन्स. अमाऊंट लिहा 3,000 रुपये आउटर कॉलम. क्लिअर का सर्वजण? हो सर. ओके ओके. 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली, त्याला टिक मार्क करा. 1 नंबर झाली. 3 नंबर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग. आता पहा, लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएट आहे 10% आणि फर्निचर आहे 5%. आता लँड अँड बिल्डिंगच्या बाबतीत मला फक्त तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची की लँड अँड बिल्डिंग जी आहे ती आहे आपली टोटल किती हजार रुपयाची? 50,000 रुपयाची. बरोबर ना? हो सर. हो. त्यातली न्यू परचेस आहे 20,000 रुपयाची. ही कधी परचेस आहे? 1 जुलैला. किती? 1 जुलै. म्हणजे याच्यावर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला किती महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल? फक्त 9 महिन्याचं. बरोबर. आता इकडे पहा, थोडस कॅल्क्युलेशन कडे लक्ष द्या. 20,000 रुपयावर किती टक्के डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला? 10%. 20,000वर जर 10% कॅल्क्युलेट केले तर किती येतील? ते 2,000 रुपये येतील. फोन लावायचा मनाला आणि विचारायचे 2,000 रुपये पूर्ण वर्षाचे आहेत का 9 महिन्याचे? आपल्याला पाहिजे फक्त 9 महिन्याचे. 1 वर्षाचे. म्हणजे किती? 12 महिन्याचे पूर्ण. बरोबर ना? हो. आपल्याला फक्त 9 महिन्याचे पाहिजेत. म्हणून 9 महिन्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायचं? 2,000 भागिले 12 गुणुले 9 केले तर 9 एक्के 9 आपले सॉरी 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12 असेल. बरोबर ना? इथं 3 येतील. हा. आणि 4 एके 4 आणि 4 पंचे 20. हा. राहिलेले 2 शून्य 5च्या पुढे लिहिले तर 500 आणि 500 गुणुले 3 किती येतील?
1500. 1500. 1500 कळलं का कॅल्क्युलेशन? हो. हो सर. हो. हे झाले 1500 20,000वरचं डेप्रिशिएशन. आणि आता या 50,000वर सॉरी 30,000वर 10% काढले तर पूर्ण वर्षाची किती येतील? 3000. 3,000. 3,000 बरोबर. हे 3,000 प्लस हे 1,500 असे टोटल डेप्रिशिएशन किती? 4500. 4500. 4000. 4,500. 4,500. क्लिअर का सर्वांना? हे 4,500. हो सर. ओके. हो आता सर. आता हे डेप्रिशिएशन आपल्याला त्या असेट मधनं वजा करायचं म्हणजे लँड अँड बिल्डिंग मधनं. तर लँड अँड बिल्डिंग कडे जायचं आणि म्हणायचं लेस डेप्रिसिएशन ऍट 10%. अमाऊंट लिहायची 4,500. 45 मधनं 4,500 गेले, 50 मधनं 4,500 गेले, 45,500 येतील आउटरला. बरोबर का? हो सर. हो सर. ओके. आणि फर्निचर वर सुद्धा डेप्रिशिएशन आहे, लेस डेप्रिशिएशन फर्निचर वर ऍट 5%. बरोबर आहे ना? 5%. हो. हो. 40,000वर 10% आधी कॅल्क्युलेट करा, 4,000 येते आणि त्याच्या निम्मे म्हणजे 5%. किती येतील? 2000. 40 मधनं 2 गेले, आउटरला किती येतील? 38,000. आणि या दोन्ही डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिशिएशन ऑन असेट्स. त्याला अंडरलाईन करायची आणि पहिल्यांदा लिहायचं लँड अँड बिल्डिंग सोबत राहा सर्वांनी. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट लिहायची 4,500 आणि त्याच्यानंतर फर्निचर आहे. फर्निचर आणि अमाऊंट लिहायची 2,000 रुपये. 2,000 रुपये. आणि टोटल आउटरला किती घेणार? 4,500 प्लस 2 6,500. 6,500. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. चला 4 नंबरची 3 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. आता 4 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. बॅड डेप्स आहेत 1,000 आणि आरडीडी 5%. दोन्ही डेटर्स मधनं लेस करायचे. जाऊया डेटर्सला. डेटर्स दिलेत बॅलन्स शीटच्या असेटला, त्या ठिकाणी यायचं आणि लिहायचं लेस. पहिल्यांदा काय लेस करणार आहे? बॅड डिप्स. व्हेरी गुड. लेस बॅड डेप्स आणि अमाऊंट किती बॅड डेप्सची पहा? 1,000. 1,000 रुपये. व्हेरी गुड. 1,000 रुपये आपण वजा करणार. 25 मधने 1 गेले, 26 मधने 1 गेले, किती राहतील? 25,000 रुपये. आणि याच्यामधनं पुन्हा लेस आरडीडी RDD 5%. आरडीडी ऍट 5%. 5%. 25,000वर 5%. 10% 2,500. त्याच्या निम्मे 1,250 रुपये येतील. ते जर वजा केले 25 मधनं 24,750 नाही, आपलं 23,750 येतील. पहा 23च येतात का? हा. 23,750. 23,750. आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं. त्या ठिकाणी लिहायचं पहिल्यांदा टू बॅड डेब्ट्स. अमाऊंटला आउटरला 1,000 रुपये आणि टू आरडीडी आणि अमाऊंटला आउटरला 1,250. ऍडजस्टमेंट 50 वेळा झाली असेल, 50 प्रॉब्लेम झालेत म्हटल्यावर, त्यामुळे समजली असं गृहीत धरतो. आणि शेवट क्लोजिंग स्टॉक. काय इफेक्ट? बॅलन्स शीटचे ट्रेडिंग अकाउंट तयार नाही केलं म्हटलं, फक्त बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं क्लोजिंग स्टॉक सर्वात शेवटी 34,500. सर्वात शेवटी लिहायचं क्लोजिंग
अमाऊंटल्या 34,000 34,500. ऍडजस्टमेंट सगळ्या झाल्या, सगळं झालेलं आहे, काही राहिलेलं नाही. क्लोज करायला सुरुवात करायची. शेवटचे 3.5 मिनिट राहिलेत, आपलं क्लोज झालं पाहिजे. दुसरं लेक्चर जॉईन करण्याची गरज नाही भासली पाहिजे. बघा क्रेडिट साईडची जे टोटल केली प्रॉफिट अँड लॉसच्या 34,535 आणि एक 36,000 रुपये येते, बरोबर ना? हा. हो सर. ओके, 36,000 रुपये टोटल क्रेडिट साइड. तीच लिहिली डेबिटला 36,000 रुपये 36,000. आणि त्याच्यामधून या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर तुमचा नेट प्रॉफिट येणार आहे त्या ठिकाणी. नेट प्रॉफिट किती येतोय कोण सांगते का? 5,250 रुपये येईल. 5,250 रुपये. 1 2 3 ओळी जागा सोडा, 2 ओळी जागा सोडायची आणि त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. आणि पहिला पार्टनर आहे नाना आणि नानी. इक्वल द्यायचंय सर्वांना. 5,250च्या निम्मे किती येतील? 2,625. 2,625. 2,625 हे घेऊन जायचे प्रॉफिट अँड पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. त्या ठिकाणी लिहायचं बाय नेट प्रॉफिट. थोडस फास्ट होतंय, सोबत राहा. शेवटचे 2.5 मिनिट राहिलेत, 2च मिनिट. बाय नेट प्रॉफिट अमाऊंट लिहिणार 2,625. 2,625 टोटल जर केली तर 52,625 दोघांची सुद्धा. 52,625. 30 डेबिटला लिहिणार, फास्ट लिहायचं 52,625. 52,625. वजावण्यासाठी काहीच नाहीये. बॅलन्सिंग फिगर 52,625. 52,625. याला म्हणणार टू बॅलन्स बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा कॅपिटल बॅलन्स आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला यायचं आणि लिहायचं कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट अंडरलाईन करायची. पहिला नाना 52,625 आणि नानीचे सुद्धा 52,625. 625 आणि यांची टोटल आउटरला घेतली तर 1,05,250 येईल. 1,05,250 आणि तुमची बॅलन्स शीट जर क्लोज केली तर 1,44,750 ने टॅली होईल. 1,44,750. हो सर. 750. थोडस फास्ट घेतलं. समजलं का सर्वांना? हो सर. ओके ओके चला. आज आपण या ठिकाणी